नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे विधिलिखित भाग 22. आता सगळे पार्टीसाठी तयार होत होते. सार्थक आणि राहुल अरेंजमेंट बघत होते. त्यांनी डेकोरेशन करायला देऊन दिलं होतं. त्यांनी छान फुलांनी सजवलं होतं. स्टेज बनवला होता. बसायला सुंदर सोफा होता. रेड कार्पेट होती. छान सजवले होते. तिथले बघून सार्थक आणि राहुल रेडी होण्यासाठी गेले. योगिता रेडी होऊन आल्या होत्या. त्यांच्यासोबत शारदा मावशी आणि कीर्ती पण होती. रिया नव्याजवळ होती. साऊ पण बाहेरच होती. कीर्ती तिला बघत होती. राहुल पण तयार होऊन आला. रियाला बघत होता. नंतर त्याला आठवले नव्या वहिनी सोबत येईल. तो बाकींच्यासोबत बोलायला गेला. रियाचे डॅड पण आले. त्यांच्यासोबत कार्तिक पण आला होता. कार्तिकची नजर कीर्तीला शोधत होती. त्याला कीर्ती दिसली. साऊसोबत बोलत होती. छान दिसत होती. तो तिच्यासोबत बोलायला गेला. हॅलो कीर्ती, सुंदर दिसत आहे, कार्तिक म्हणतो. हॅलो कार्तिक, तुम्ही पण हँडसम दिसता, पण माझ्या भाईपेक्षा कमीच, त्यांच्यासारखं कोणीच नाही, कीर्ती म्हणते. इथं पण सार्थक आला का? सगळीकडे मध्ये मध्ये येतो, कार्तिक मनात म्हणतो. कार्तिकला वाटलं कार्तिकचे बोलणे झाले म्हणून ती तिथून निघून गेली. कार्तिक बोलायला लागला. बघतो तर कीर्ती निघून गेली. कशी आहे? मला बोलायचे होते. बिचारा परत रियाच्या डॅडकडे निघून जातो. रियाचे डॅड सोबत राहुल बोलत होता. कार्तिक आला. त्याच्यासोबत पण बोलायला लागला. त्यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. गप्पा काय, ऑफिसचं बोलणं चालू होतं. मीटिंग होती. त्यांचे कॉन्टॅक्ट भेटले. एवढ्या महिन्यात पूर्ण करायचे आहे. नव्याचे आई आणि बाबा पण आले होते. सार्थकने कॉल केला होता. आधीच सांगितलं होतं, जास्त आमच्याबद्दल काही बोलायचं नाही. जुने बोलायचे असेल तर बोला. तिला त्रास झाला तर मला सहन होणार नाही. नव्याच्या आनंदासाठी तिच्या आई बाबांना बोलवले होते. सार्थक नव्याजवळ गेला. तिने छान वन पीस घातला होता. त्याला मॅचिंग कानातले घातले होते. छोटंसं मंगळसूत्र घातलं होतं. एका हातात छान डायमंडचे ब्रेसलेट घातले होते. हिल घातली होती. मोकळे केस सोडले होते. सुंदर दिसत होती. सार्थक तर तिच्याकडेच बघत होता. त्याची पापणी पण हलत नाही होती. रियाने चुटकी वाजवली तेव्हा सार्थक भानावर आला. आता तुझीच आहे, तिला घेऊन ये, मी जाते, रिया म्हणते. रिया बाहेर निघून जाते. नव्या काही बोलत नाही. सार्थककडे पण बघत नाही. सार्थक नव्याजवळ जातो. किती सुंदर दिसत आहे. तुला माझी नजर लागेल. माझ्याकडे बघ ना एकदा, सार्थक म्हणतो. नव्या त्याच्याकडे बघते. सार्थक पण काही कमी नाही होता. ब्लॅक 3 पीस सूट घातला होता. खूप हँडसम दिसत होता. तो तर हँडसम आहेच. त्याची स्माईल क्लिअर आहे. कोणाला पण घायाळ करेल अशी आहे. त्याच्यावर सगळ्या मुली फिदा. सार्थक नव्यासमोर हात करतो. नव्या पण त्याला हातात हात देते. मग ते बाहेर जातात. तिथे त्यांची पार्टी असते. त्यांना येताना बघताच सगळे टाळ्या वाजवतात. ते सगळ्यांशी बोलत जात होते. नव्याचे लक्ष तिच्या आई आणि बाबाकडे गेले. तिला खूप आनंद झाला. ते पार्टीला आले. ती सार्थककडे बघत होती. तो मुद्दामून नव्याकडे बघत नाही होता. ते वरती गेले. राहुल आणि रियाने केक आणला होता. त्यांना कापायला लावला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. सार्थकने नव्याला खाऊ घातला. नव्याने पण सार्थकला खाऊ घातला. साऊ आली. तिला सार्थक आणि नव्याने मिळून खाऊ घातले. तिने पण सार्थक आणि नव्याला खाऊ घातले. तिला खूप छान वाटले. सार्थक आणि नव्याला गिफ्ट दिले. शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबत फोटो काढले. राहुलने रियाला इशारा केला. त्यांनी गाडीमध्ये काही सामान लपवून ठेवला होता. ते रूममध्ये घेऊन गेले. त्यांनी मस्त तयारी केली. त्यांना हवी होती तशी. त्यात त्यांची मस्ती पण चालू होती. राहुलला खूप मजा येत होती. रिया पण मन लावून काम करत होती. दोघांना कसला तरी आवाज आला. दोघं पण बाहेर यायला बघायला आले. आवाज कुठून येत आहे ते बघण्यासाठी गेले. त्यांना एक माणूस दिसला. पूर्ण काळ्या कपड्यात होता. राहुलला त्यांच्या मागे पळत गेला. तो बराच पुढे पळून गेला होता. राहुल धापा टाकत परत आला. तो माणूस त्याच्या हातात नाही लागला. राहुल ठीक आहे ना? तुला काही झाले नाही ना? रिया राहुलला काळजीने विचारते. मला काही नाही झाले, पण तो निघून गेला. तो मध्ये आला कसा? बॉडीगार्ड आहे, सिक्रेटरी आहे, कोणीतरी घरातलाच असणार, नाहीतर ओळखीचा असणार, राहुल म्हणतो. आपण ते नंतर बघू. जा फ्रेश होऊन ये. आपण केव्हाचे गायब आहे. सार्थक आणि नव्या आवडणार नाही, रिया म्हणते.
राहुल फ्रेश व्हायला जातो. रिया कीर्तीजवळ जाते. नव्या सार्थकजवळ असते. त्यांचे फोटो काढत होते. सगळे मस्त गप्पा मारत असतात. जेवणाचे झाले असते. ज्यांना घरी लवकर जायचे आहे ते जेवायला जातात. राहुल जेवणाचे बघायला जातो. शारदा मावशी बसून सगळं बघत असतात. त्यांना खूप सगळं आवडलेलं होतं. सार्थकसाठी त्या जास्त आनंदी होत्या. त्याला त्याची नव्या मिळाली. आता त्यांचे सगळे चांगलं होऊ दे. त्यांच्यावर कोणाचं संकट येऊ देऊ नको. त्यांना सगळं सुख दे. शारदा मावशी मनात म्हणतात. योगिता सगळ्यांशी बोलत होत्या. नव्याच्या आई आणि बाबासोबत पण बोलल्या. अधूनमधून येत जा, नव्याला चांगलं वाटेल, योगिता म्हणतात. हो, येत जाईन ना, पल्लवी म्हणतात. रुपेश आला होता. आधी आलेल्या काळ्या कपड्यांमध्ये रुपेश होता. शारदा मावशीच्या रूममध्ये त्याने पैसे चोरले आहे. राहुलच्या हातात आला नाही, पण सार्थकच्या लक्षात लवकर येईल. मग रुपेशचे काही खरं नाही. तो आला. शारदा मावशी आणि कीर्ती फक्त त्याच्यासोबत बोलल्या. बाकी कोणी बोलले नाही. कार्तिकचे लक्ष होतं सगळीकडे. कीर्तीकडे जात ती रुपेशसोबत बोलत होती. त्याला खूप राग येत होता. माझ्यासोबत बोलत नाही, त्याच्यासोबत कसं हसून बोलत आहे. माझ्यासोबत बोलताना काय होते. कार्तिक मनात जेलस होत होता. कीर्तीला काय माहिती होतं. रुपेश तिचा भाऊ सारखा होता. जसा राहुल आणि सार्थक तसा रुपेश होता. राहुल आला. आता मस्त डान्स होऊन जाऊ द्या. डीजेवाले मस्त रोमॅन्टिक सॉन्ग होऊन जाऊ दे, राहुल म्हणतो. राहुल रियाकडे गेला. तिच्यासमोर हात केला. तिने पण लगेच त्याच्या हातामध्ये हात दिला. कार्तिकची पण इच्छा होती कीर्तीसोबत डान्स करायचा. त्याचा मूड गेला होता. पण एकदा विचारायला काय म्हणून कीर्तीसमोर हात केला. माझ्यासोबत डान्स करणार का. तिने पण लगेच कीर्तीच्या हातात हात दिला. कीर्तिकला तर खूपच आनंद झाला. डीजे सॉन्गने सॉन्ग लावलं. त्यांच्या जोड्यांसोबत डान्स करत होते. त्यांचे आंखोही आंखों चालू होते. एकमेकांमध्ये गुंतले होते. त्यांना एकमेकांना सोडायचं नाही होतं. राहुल आणि रिया मस्त डान्स करत होते. कार्तिक आणि कीर्ती पण मस्त डान्स करत होते. सार्थक आणि नव्या वेगळ्या जगात होते. त्यांना वास्तवाचे काही भान नाही होते. त्यांना वाटत होते फक्त आम्ही दोघंच आहे, बाकी कोणी नाही. त्यांच्या जवळ येणाऱ्याने रुपेशला त्रास होत होता. त्याला माहिती नव्हते त्यांनी परत लग्न केले आहे. तो त्याच्या काळजीत होता. माझ्या कंपनीचे काय होईल. आता त्याला शारदा मावशीकडून माहिती झाले होते. त्याला खूप राग येत होता. साऊला झोप येत होती. ती नव्याकडे गेली. मम्मा मला झोप येत आहे. नव्या तिला उचलणार की रिया येते. साऊ माझ्यासोबत झोपायचं, आपण मस्ती करू, मजा करू आधीसारखी. साऊ तिला सोबत घेऊन जाते. रिया नव्याला मस्त स्माईल देते आणि डोळा मारून जाते. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला